इराणचं समर्थन असलेल्या हुती बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले सध्या सुरूच दिसतात। नुकत्याच अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 25 सेकंदात 70 ते 80 हुती बंडखोर मारले गेले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती बंडखोरांवर केलेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला। या 25 सेकंदाच्या व्हिडिओत काही लोक एका वर्तुळात उभं असल्याचं दिसतंय। त्यानंतर अचानक त्यांच्यावर हल्ला होतो। हल्ल्यानंतर मोठा स्फोट होतो आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर धुळीच्या आणि धुराच्या साम्राज्यात बदलल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय। नेपाळमध्ये मोठा भूकंप झाल्यानं नेपाळ हादरलाय। या भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी होती, तर त्याचे केंद्र जमिनीपासून सुमारे 20 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती आहे। मात्र या भूकंपामुळे अद्याप नुकसान झाल्याचं कोणतेही वृत्त नाही आहे। दरम्यान नेपाळबरोबर उत्तर भारतातील काही भागांमध्ये सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये सुद्धा 7.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला होता। त्यामध्ये 3000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर कित्येक लोक गंभीर जखमीही झालेले होते। पापुआ न्यू गिनीमध्ये 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। या भूकंपाचं केंद्र 10 किलोमीटर खोलीवर न्यू ब्रिटन बेटावरील किम्बे शहरापासून 194 किलोमीटर पूर्वेला होतं। भूकंप केवळ 10 किलोमीटर खोलीवर झाला, ज्यामुळे तो अधिक प्रभावशाली मानला गेला। भूकंपानंतर लगेचच सुनामीचा इशारा देण्यात आला, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनीच्या काही किनारी भागात 1 ते 3 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। यामुळे राज्यात भीतीचं वातावरण होतं। मात्र परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुनामीचा इशारा रद्द करण्यात आल्याचं बघायला मिळतं। जेपी मॉर्गन संस्थेनं जागतिक मंदीची शक्यता वर्तवलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लागू केलेल्या आयात शुल्क वाढीमुळे जागतिक मंदीची तीव्रता आता वाढणार आहे। जेपी मॉर्गन या प्रसिद्ध अमेरिकन संस्थेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ब्रूस कासमन यांनी मंदीची शक्यता 40 वरून 60% गेली असल्याचा दावा केला। ट्रम्प यांनी शुल्कवाढ जाहीर केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये विपरीत पडसाद उमटलेले होते आणि या निर्णयामुळे व्यावसायिक भावना कोलमडलेली असून पुरवठा साखळी सुद्धा विस्कळीत झाली असल्याचा दावा संस्थेच्या मार्फत केला गेला आहे। चीननं अमेरिकेतील वस्तूंवर अधिक 34% शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसा करांची घोषणा केल्यानंतर चीननं हे प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तराच्या रूपात चीननं आणखी 34% आयात शुल्क लादलंय। जगातील सर्वात 2 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये छेडले गेलेले हे व्यापार युद्ध अधिकच वाढण्याची शक्यता दिसते। याचा जागतिक अर्थकारणाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। अमेरिकेनं शुल्कवाढ लादण्यापेक्षा व्यापारी भागीदारांबरोबर चर्चा करून मार्ग काढावा अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली। अमेरिकेनं चीनी उत्पादनांवर अतिरिक्त 34% कर लादण्याची घोषणा केलेली होती। याला प्रत्युत्तर म्हणून चीनने सुद्धा आता अमेरिकन उत्पादनांवर 34% कर लादण्याची घोषणा केली आहे। मात्र चीनच्या या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केलाय। ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची पोस्ट केलेली आहे। त्यात चीननं चूक केली आहे, ते आता घाबरलेले आहेत असं ट्रम्प यांनी लिहिलंय। तर ते असं करू शकत नाहीत, त्यांना हे परवडणार नाही असंही पुढे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। अमेरिकी गुप्तचर संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांना नव्या आव्हानाचा सामना आता करावा लागतोय। पदभार स्वीकारण्यापूर्वी ते या संस्थेचे सर्वात कठोर टीकाकारांपैकी एक होते। काश पटेल यांनी नुकतंच 38,000 कर्मचाऱ्यांना एक संदेश पाठवून एफबीआयमध्ये बदल आणण्याचं आश्वासन दिलंय। गेल्या काही वर्षात अमेरिकी लोकांच्या दृष्टीनं एफबीआयच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवलं जात आहे। प्रत्येक व्यक्ती सेवा करताना समाजाच्या भलाईसाठी प्रोत्साहन देते आणि काम करते असं पटेल यांनी आपल्या संदेशात नमूद केलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला। ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फक्त निर्यातदार देशांनाच नाही तर अमेरिकन नागरिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। अतिरिक्त व्यापार शुल्कामुळे अमेरिकन नागरिकांना परदेशातून आयात झालेल्या वस्तू चढ्या किमतींमध्ये विकत घ्याव्या लागतील। एलॉन मस्क यांची कंपनी एक्सकडून युरोपियन युनियन $1 अब्ज म्हणजेच 8,300 कोटी रुपये दंड आकारण्याच्या तयारीत दिसत आहे। चुकीच्या माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी नवीन कायद्यानुसार हे पाऊल उचललं जात आहे। एक्सवर दंड ठोठावून इतर कंपन्यांना डिजिटल सर्व्हिसेस कायद्याचं उल्लंघन करण्यापासून रोखलं जावं अशी युरोपियन युनियनची इच्छा आहे।
तर या कारवाईमुळे खरं तर अमेरिकेमध्ये तणाव वाढू शकतो। दरम्यान 2023 मध्ये ही चौकशी सुरू झाली होती, तर उन्हाळ्यात या संदर्भात दंड जाहीर होणं अपेक्षित आहे। पंतप्रधान मोदींनी थायलंडमध्ये पार पडलेल्या बिमस्टेक परिषदेमध्ये 21 मुद्द्यांचा कृती आराखडा सादर केला। या आराखड्यात बिमस्टेक देशांमधील यंत्रणांशी भारतातील यूपीआय यंत्रणा जोडण्याचाही समावेश दिसतोय। मोदींनी बिमस्टेक देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्याचा आणि वार्षिक व्यापारी शिखर परिषदांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला। यासह भारतामध्ये सागरी वाहतूक केंद्राची स्थापना करण्याचाही प्रस्ताव मांडला गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसीय श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत आणि 2019 नंतर पहिल्यांदाच पीएम मोदी श्रीलंकेला गेलेले आहेत आणि याचवेळी श्रीलंकेनं त्यांचं जोरदार स्वागत केलं आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषणाया हा सर्वोच्च गैरनागरी सन्मान प्रदान केला आणि या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचं म्हटलं। मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे आभारही मानलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत आणि पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमार दिसानायके यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली। यावेळी मोदींनी भारतीय मच्छीमारांच्या अटकेवर चर्चा केली। मोदींनी मच्छीमारांची आणि त्यांच्या बोटींची सुटका करण्याची मागणी केली आहे। मासेमारी हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायावर बाधा न आणता श्रीलंका सरकार तामिळ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि श्रीलंकेच्या संविधानानुसार त्यांना देण्यात आलेले पूर्ण अधिकार लागू करेल असा विश्वासही मोदी यांनी बोलताना व्यक्त केला। चीनच्या हांगझोऊ शहरात चहा पिकाच्या कापणीसाठी सहाय्य करणाऱ्या AI चहा तोडणी रोबोट्सचं अनावरण करण्यात आलं। हे रोबोट्स चहा कापणीच्या कामात मदत करतील आणि या रोबोटची कार्यक्षमता 1 ते 2 मानवी कामगारांच्या तोडणी क्षमतेइतकी दिसून येते। हे रोबोट्स सौर ऊर्जेवर कार्य करतात, त्यामुळे ते 24 तास सलग काम करू शकतात। AI इमेज ओळख प्रणाली आणि बुद्धिमान अल्गोरिदम्स वापरून हे रोबोट्स चहा झाडांवरील कोवळ्या कळ्या अचूकपणे ओळखू शकतात, ज्यामुळे उच्च प्रतीच्या आणि कोवळ्या लोंगजिंग चहा पानांची योग्य तोडणी होऊ शकणार आहे। चीनमध्ये पाण्यावर चालणारी आणि तरंगणारी SUV लॉन्च करण्यात आली आहे। यांगवांग U8 ही गाडी BYD या कंपनीच्या प्रीमियम बँड अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे। ही गाडी आपत्कालीन परिस्थितीत फार उपयुक्त असते। ही गाडी आपत्कालीन फ्लोटिंग मोडमध्ये पाण्यावर 30 मिनिटांपर्यंत तरंगू शकते आणि 3 किलोमीटर प्रति तास वेगाने पुढेही जाऊ शकते। या मोडमध्ये गाडीचं पेट्रोल इंजिन बंद होतं, खिडक्या सील होतात, सस्पेन्शनवर उचललं जातं आणि चाकं फिरून गाडीला पाण्यात हलवतात। ही सुविधा विशेषतः पूर किंवा पाण्यात अडकण्याच्या परिस्थितीत वापरण्यासाठी डिझाईन केलेली दिसते। वक्फ दुरुस्ती विधेयकाचं पुढच्या आठवड्यात कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे। संसदेनं हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलेलं आहे। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राजपत्र अधिसूचना जारी होईल आणि हा कायदा देशभर लागू होईल आणि त्यानंतर संबंधित मंत्रालय उपनियम तयार करतील। संसदेनं केलेल्या शिफारसीनुसार सरकारला 6 महिन्यात कायद्याचे नियम तयार करावे लागतील। संपूर्ण प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून लवकरच वक्फ दुरुस्ती विधेयक कायदा बनेल अशी शक्यता वर्तवली जाते। वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आणखी एक याचिका दाखल करण्यात आली। आपचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अतुल्लाह खान यांनी ही याचिका दाखल केली आहे। हे विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्तेला अडथळा ठरत असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला। अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि धर्मादाय संस्थांचे व्यवस्थापन करण्याच्या अधिकाराला हे विधेयक कमी लेखतं। काल सुप्रीम कोर्टात MMचे खासदार असुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी याचिका दाखल केली होती। पंजाबमधील लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार उभा केलाय। भारत भूषण आशू यांना या निवडणुकीसाठी तिकीट मिळालेलं आहे। सध्या आशू पंजाब काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांची भूमिका बजावतात। ते या जागेवरून आमदार सुद्धा राहिलेले आहेत। ते पंजाब सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहेत। आम आदमी पक्षानं या जागेवरून संजीव अरोरा यांना उमेदवारी दिलेली आहे। ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत। गुरप्रीत गोगी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। निवासस्थानी मोठ्या प्रमाणात अवैध रोख रक्कम सापडल्यामुळे
यशवंत वर्मा चर्चेत आलेले होते, त्यामुळे चौकशी सुरू असल्यानं ती पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतेही काम दिलं जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं होतं. न्यायमूर्तींच्या शपथविधीसाठी सार्वजनिक समारंभ आयोजित केला जातो, पण न्यायमूर्ती वर्मा यांनी आपली शपथ एका खासगी कक्षात घेतल्याचं समजतंय. दरम्यान अलाहाबाद वकील संघानं त्यांच्या या बदलीला विरोध केला होता. मथुरेत केवळ 1.25 एकर जमीन असलेल्या एका शेतकऱ्याला प्राप्तिकर विभागानं चक्क 30 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस घेत आहेत. या नोटीसीमुळे येथील एक स्कॅम उघडकीस आलेला आहे. सौरभ कुमार यांच्या नावावर केवळ साधारण 1.25 एकर शेतजमीन आहे. सौरभ कुमार यांच्या पॅन कार्डचा वापर करून काही अज्ञातांनी 2 बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला, त्यामुळे ही नोटीस पाठवली गेल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी तपास सध्या सुरू दिसतोय. अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्सप्रमाणे आता भारतातही जायरोकॉप्टर उडतील आणि त्यामुळे सैन्य, निमलष्करी दल आणि पोलिसांना अगदी दुर्गम भागांवर लक्ष ठेवणं अगदी सोपं होईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्योजकांनाही ते खरेदी करता येईल आणि वापरता सुद्धा येईल. जिथे प्रवास करण्यासाठी 4 तास लागतात तिथे वाहतूक कोंडीचा सामना न करता 1.5 ते 2 तासात हा प्रवास आता करणं शक्य होणार आहे. 5 वर्षांपूर्वी जायरोक्स एव्हिएशन कंपनीनं पोलंडहून भारतात जायरोकॉप्टर आणण्याची योजना आखलेली होती. ती आता यशस्वी होणार असल्याचं दिसतंय. जम्मू सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळण्यात आलाय. बीएसएफ जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केलाय. आरएसपुरा सेक्टरमधील अब्दुलियम भागात पाकिस्तानी घुसखोरानं शिरकाव केला होता. सुरक्षा सैन्याच्या तुकडीला 4 आणि 5 एप्रिलच्या मध्यरात्री आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्याचवेळी त्यानं भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. बीएसएफ जवानांनी अनेक वेळा इशारा देऊन सुद्धा आणि गोळीबार करून सुद्धा घुसखोर काही माघारी परतला नाही. त्यामुळे सुरक्षा दलानं गोळीबार करून त्याला ठार केलं. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं एका मिनी गुड्स कॅरियरचा अपघात घडलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक जात असताना हा अपघात घडला. या अपघातात किमान 30 जण जखमी झाले, तर त्यापैकी 6 जण गंभीर अवस्थेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वसुंधरा दिनाच्या निमित्तानं 22 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे खास कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित असतील. जागतिक तापमान वाढीच्या झळा भारतासह जगाला बसतात आणि यावरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा केली जाईल. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असेल. मध्य प्रदेशातील छतरपूर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हिंदू ग्राम उभारणार आहेत. हे ग्राम 2 वर्षात पूर्ण होईल, तर येथे 1000 हिंदू कुटुंबियांसाठी वसाहत तयार होणार आहे. बागेश्वर धाम जनसेवा समिती यासाठी जमिनीचं वाटप करेल, तर यासाठी कराराच्या आधारावर घरं सुद्धा दिली जातील. या उपक्रमाचा उद्देश हिंदू राष्ट्र संकल्पनेच्या दिशेनं पावलं उचलण्यासाठी आहे. याचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं असून पहिल्याच दिवशी 2 कुटुंबियांनी सहभाग नोंदवला. कर्नाटकमधील कलबुर्गा येथे भीषण अपघात घडलाय. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास एका व्हॅननं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. मृतांमध्ये सर्वजण बागलकोट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच कलबुर्गीचे पोलीस अधीक्षकांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या प्रकरणी नेलोगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Thank you.